Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर कैंटीन हीराघाट स्थित इंडियन ऑयल पेट्रोल पंप पर मंगलवार रात 3 बजे के करीब एक हिट एंड रन की घटना घटी है। रोहन शिंदे श्रीराम चौक के पास पेट्रोल भरने जा रहे थे, तभी एक कार चालक ने उन्हें टक्कर मार दी। रोहन ने पेट्रोल पंप पर कार चालक को जवाब पूछने के लिए रोका। उसी दौरान उनके बीच कहासुनी हो गई। बहस के दौरान कार चालक ने रोहन की एक्टिवा को जोरदार टक्कर मार दी, जिससे रोहन की एक्टिवा गिर गई। इसके बाद ड्राइवर ने रोहन के ऊपर कार चढ़ा दी और उसे मारने की कोशिश भी की। यह पूरी घटना हीराघाट पेट्रोल पंप पर लगे सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। रोहन ने यह भी आरोप लगाया है कि ड्राइवर ने उसे श्रीराम चौक पर रिवॉल्वर दिखाकर धमकाया। हैरानी की बात है कि पुलिस ने अभी तक इस मामले में केस दर्ज नहीं किया है। रोहन ने कहा उसके साथ उसका दोस्त भी था जो घायल हुआ है। इस अज्ञात कार और उसके चालक को ढूंढकर गिरफ्तार करने की मांग रोहन ने की है। रोहन शिंदे, रोहन अनिल कुमार शिंदे। तर घटना आहे विठ्ठलवाडी स्टेशन पासून चालू झालेली। तर इकडनं मी जात होतो श्रीरामला पेट्रोल भरायला इंडियन पेट्रोल पंपवर। तर त्याच्यानंतर घटना अशी झाली की इकडनं तो आम्हाला कट मारून गेला। कट मारल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही त्याला अडवलं की बाबा तू गाडी एवढा फास्ट का चालवतोय। मग तो आम्हाला बोलला की बाबा गाडी मी हळूहळू चालवतोय कारण की मला दवाखान्यात जायचंय। आणि त्याच्यानंतर मग बोलला की मला लय अर्जंट मध्ये काम आहे। हे पण मला बोलला तो। मी बोललो सगळ्यांना घाई आहे पण तू व्यवस्थित जा बोललो। मग त्याच्यानंतर मग त्याने माझी ऍक्टिवा पाडली त्या 4 व्हीलर वाल्याने। मग त्याच्यानंतर त्याला परत समजवायला गेलो। समजवायच्या नंतर त्याला मी अडवायला गेलो की एवढी गाडी का फास्ट चालवतोय। तर तो मला म्हणजे डायरेक्ट उडवूनच गेला। उडवून गेल्यानंतर त्याने परत मला मारायचा प्रयत्न केला, मारून टाकायचा प्रयत्न केला होता त्याने। पवई पेट्रोल पंपच्या इथं त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जे पवई चौकात आहे चौक, तर तिथे त्यांनी रिव्हॉल्वर काढली होती आणि तो मला 2-3 शिव्या देत होता। मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो गुन्हा दाखल करायला। मग ते बोलले की आमच्या हद्दीत येत नाही। मग नंतर ते बोलले की कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करत तिथं जाऊ। आम्ही इकडे रिपोर्ट तिथं कळवतो। मग ते बोलले की तुमचं काय आहे। तर अजून तो समोरचा अजून व्यक्ती आला नव्हता। आम्ही रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये तिथेच होतो, दवाखान्यामध्ये पण जाऊन आलो आम्ही। असा विषय घडलेला आहे। जर ह्याच्यानंतर जर मला काय कमी जास्त झालं असतं तर कोणी माझी जबाबदारी घेतली असती। माझ्या सोबत माझा मित्र होता, आता तो पण घरी आहे, त्याला पण थोडंफार लागलेलं आहे। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।